श्री महानुभावपंथीय दत्त मंदिर, श्री चक्रधर स्वामी मंदिर, धर्मनगर, पिपरी रोड, कन्हान, वार्ड नंबर 5, श्री दत्ताचे मंदिर आहे. आणि या ठिकाणी हे दत्ताचे मंदिर आहे. हे बघा, श्री दत्त मंदिर, कन्हान, पिपरी. 5 वर्षा पहिले नगर परिषद जेव्हा नवीन आली होती, तर 10 लाख रुपये चक्रधर स्वामी फाउंडेशनच्या नावानं आले होते नगर परिषदतर्फे काम करण्याबाबत. त्या ठिकाणी जो इलेक्ट्रिकचा पोल आहे, त्या ठिकाणी भूमिपूजन झाले होते. कन्हानचे नगर परिषद माध्यमाने जे त्या ठिकाणी भूमिपूजन केले. आणि या सर्व लोकांनी मिळून सने या ठिकाणी भूमिपूजन केले, फोटो वगैरे काढले. आणि ह्या मंदिराची, चक्रधर स्वामी दत्त मंदिराची हे देवस्थान आहे. आमचे पूजेचे ओटे आहे. या ठिकाणी विडा पण वाहला होता सरजी डोणेकरनी. पण 5 वर्षा पहिले पण ते कार्य काही केले नाहीत. या मंदिराला धोका देऊन सन्या ते 10 लाख रुपये ते स्वतःहून मिळून सगळे खाल्लेत. सचिव, नगर परिषदचे लोक, पाठक, ह्या लोकांनी, कन्हानच्या लोकांनी पैसे खाऊन बसले. आणि मग नंतर कोणाच्या सांगी शिकणीहून राजनीतीच्या प्रकरण हा व्यक्ती हरीशजी तिडके या ठिकाणी बांधकामीचा काम चालू केला. त्याला विचारलं मी, का हे काय करते रे बा, आमच्या मंदिरापुढे कसे का बांधते? आणि त्यानं नाव सांगितलं, वाचनालय बनत आहे नगर परिषदतर्फे म्हणे. आम्हाला वाटलं का नगर परिषद वाचनालय हे कसं काय बा? आम्ही त्याचा विरोध केला. आणि विरोध करून त्या ठिकाणी नगर परिषदला, शिवसाहेबाला पण ॲप्लिकेशन लिहिलं की हे चक्रधर स्वामी मानभावपंथीय दत्त मंदिरापुढं हे तुम्ही बांधकाम नको करा. कारण आम्हाला गाडी ठेवण्यासाठी पण जागा नाही राहत. या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे दत्तजयंतीचा कार्यक्रम होते. या अंगणामध्ये साधू संत बसतात भोजनासाठी. हे बघा, या ठिकाणी असे लाईन बसते साधू संताची. आणि एवढ्या एरियामध्ये मंदिराच्या पुढं मंडप राहते. या ठिकाणी मंदिराचे मंडप वगैरे राहते चारीकडून. आणि या ठिकाणीच भोजनदान होतात. भोजनदान, वस्त्रदान, द्रव्यदान साधू संतांना. आणि हे हरिजी तिडके आणि अजय चव्हाण या ठिकाणी बांधणुकीचं काम चालू केलं, धोकादाडी खेळून सन्या. म्हणून तुम्ही सगळ्यांना मी ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि ते काम थांबवण्यामध्ये आम्हाला मदत करा. हीच तुम्हाला सगळ्यांना, मानभावपंथीयांना, अच्युत गोत्री यांना नम्र निवेदन आहे, विनंती आहे की आम्हाला साथ देण्याची कृपा करा, अशी तुम्हाला नम्र निवेदन करतो. आणि हे स्थान कन्हानचे आहे. की हे बांधणुकीचे काम जे समोर आहे ते तोडून देण्यात यावे. आणि जागा क्लीन करून आम्हाला दरवर्षीप्रमाणे गाड्या वगैरे ठेवण्यासाठी या ठिकाणी जे तोडून सन्या, त्या ठिकाणी आम्हाला गाडी वगैरे ठेवण्यात मदत करावी. दरवर्षीप्रमाणे गाड्या वगैरे आमचे राहतात. आणि तो व्यक्ती या ठिकाणी वाचनालय खोलून या कोडे उद्या चालू बनून सन्या ही जागा विकून देण्यात येणार आहे. म्हणून तुम्हाला नम्र निवेदन करतो की ही दिवाल संपूर्ण जे बनलेले आहे ते तोडून देण्यात यावे.
हेच मानभापंताला विनंती आहे. आमचा साथ देऊन नगर परिषदचे हे बेबांधणुकीचे काम चालू केले आहे, त्यानं ते पूर्ण तोडून सन्या आम्हाला जागा क्लीन करून देण्यात यावी. तुम्हा सगळ्यांना नम्र निवेदन आहे मानभापंथीयांना की धरमनगर कन्हान नगर परिषदमध्ये जाऊन सन्या साहेबांसोबत बोलून JCPने तोडून देण्यात यावे. तुमची साथ राहणार तरच या ठिकाणी काम होईल. अगर साथ दिली नाही तर या ठिकाणी तो व्यक्ती हे कार्य पूर्ण बनवणारच आहे. म्हणून तुम्हाला नम्र निवेदन करतो की माझे मत करा आणि हे तोडून त्या ठिकाणी गाड्या वगैरे ठेवण्यासाठी मानभापंथी लोकांच्या पूजासाठी येतात, लोक पूजन करण्यासाठी येतात आणि हा स्थान मांडलिक स्थान आहे. हे बघा, दरवर्षीप्रमाणे दत्त जयंतीचा पण कार्यक्रम होते. फोटो आहे साधू संताचे, फोटो हे माझे वडील आहे, माझी आई आहे आणि हे संपूर्ण बांधकर बाबा वगैरे या ठिकाणी. हे बघा, मोहद्याचे रमेश बाबाजी आहे पुजारी. हे बघा, हे रमेश बाबा आणि हे माझे वडील. श्री दत्त मंदिर कन्हान धरमनगर BP रोड. दरवर्षीप्रमाणे कार्यक्रम होतात. तुम्हाला नम्र निवेदन आहे की हे या ठिकाणी जास्तीत जास्त हे व्हिडिओ शेअर करून आम्हाला मदत करण्याची कृपा करावी, ही विनंती. बांधणुकीचे काम करून सॉरी, दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. चूक भूल झाली असेल तर माफ करा, पण आम्हाला मदत जरूर करा.